आपल्याला आपल्या शेतामध्ये आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपण रसायन नाही, आम्ही आता आमच्या भागामध्ये जैविक खताचा वापर करतो. असं नवीन आम्ही प्रयोग करतोय. एक लक्षात घ्या, आमच्या शेतामध्ये परवा आम्ही एक प्रोडक्ट वापरले, आमच्या बागाला वापरले, उसाला वापरले. त्या प्रोडक्टचं मला नाव नाही, जैविक खत मल्टीफायर. इतकं सुंदर आहे बरं का. ते आमच्याकडे घेऊन आलते, काय एक साहेब लोक आलते आमच्याकडे, ते बारलोणीचे कोण पाटील साहेब. आमच्या भागामध्ये इतका बदल झालाय, सगळी तीच लोक वापरायला लागले. तर ते तुमच्याकडे जर मी थोडं वापरून बघा, इतकं सुंदर आहे. मग तुम्ही मिरची असू द्या, तुमचा भोपळा असू द्या, तुमचा दोडका असू द्या, तुमचा काही असू द्या, आणि तुम्ही थोडं करत चला. जर आपल्याला जीवन जगायचं असेल, भरपूर जगायचं असेल, आता 80 वर्षाच्या लोकांना चष्मा नाही. माझे वडील 80 वर्षाचे वारले, त्यांना मरेपर्यंत चष्मा नाही. आता मला ज्ञानेश्वरी वाचायला गोष्ट तुम्हाला चष्म्याशिवाय वाचायत नाही, कारण काही आहारामध्ये बदल आहे. आपण थोडी जरा जैविक शेतीकडे या, सगळेजण या. एकदम जर नाही करता आलं तर थोडं आपलं मुलं चांगली घडावी वाटत असेल, आपलं कुटुंब चांगलं घडा वाटत असेल, आपला विषय उंचमान व्हायचा असेल, तर जैविक जर थोडं या. आणि काय सांगायचं कीर्तनात विषय नाही, पण मला जरा थोडं आठवलं म्हणून मी तुम्हाला थोडं सांगितलं. तुम्ही म्हणता महाराज त्यांच्याकडून किती पैसे घेतले सांगा. नाही, मी त्या महाराज नाही, एक मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मी सगळ्यात चांगलं आहे, सगळी गोड मंडळी. काय माझ्या कोण चुकला असेल, वागला असेल, मी पहिल्यांदा चालू आहे. तुम्ही माय मिले करू नका माझा भाग धरू. झालेली सेवा श्री संत मानकुजी महाराजांनी समर्पित करतो. माझ्या सेवेला पूर्ण राम तुझे.